तर आपली मूर्ती आता बुक वगैरे करून झाली आहे. आपण केली बुक. एकदम भारी मूर्ती आहे आपली, एकदम छान बाप्पाची. आणि समोर किल्ला बघताय ना मित्रमंडळी, तो आहे तिकोनापेठचा किल्ला. तर नमस्कार गावकऱ्यांनो, स्वागत आहे आपल्या पुन्हा एकदा नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये. तर आपण सकाळीच गावाला आलोय. आपल्या ब्लॉगची सुरुवात होती गावावरनं. सकाळी आपण आज गावाला आलोय आणि गणपतीची फुल तयारी चालली आपल्या घरी. इथं आत्ताच आपण सिलेंडर काढलाय, सिलेंडर भरायला जायचंय. आणि थंबनेलवरनं तुम्हाला कळलंच असेल की आज आपण गणपती बुक करायला पण जाणार आहे. आपल्या बाप्पाची मूर्ती बुक करायला जाणार आहे. तर चला निघूया इथनं, सिलेंडर घेऊ, सिलेंडर भरू, त्यानंतर गणपतीची मूर्ती पण बुक करू. मेरी कुमकुम के दिल में. सिलेंडर पॅक केला इथं. थांबा फोन आला. इथं सिलेंडर पॅक केलाय आणि केला मी आता निघालोय. भेटूया रोडमध्ये. पैसे काय आला? पैसे दे ना मग. दे पैसे. नाही माझ्याकडे 200 रुपये. 3 किती? 500 रुपये तिथे. 200 रुपये भेटलेत आपल्याला भाजी आणायला. हे 200 रुपयाची भाजी बिजी नाही आणायची आपण. 200 रुपयाची काय आहे का नाही? हा ये भाजी नको ना 200 रुपयाची. तर आता आपण निघतो इथून आपली अक्का काढू आणि आता जाणार डायरेक्ट सिलेंडर घेऊन आणि भाजी आणायला गणपती. सौरभ शेठ आहे बघा. हे आमचे सौरभ शेठ, आमचे बारीकपणीचे मित्र. त्यांचा बैल काय झाले सौरभ शेठ बैलाला? डॉक्टर आलेत जरा. साहेब गायकवाड साहेब आहे. गायकवाड साहेबांनी बैल आपल्याला क्लिअर करून दिलेला आहे आता. आणि हे बघू शकता तुम्ही, हे आपली सगळी पब्लिक हात करायची. मयूर सर बैल आता आपण निघालोय आणि 10-15 मिनिटात आपण पोहोचू आपल्या गणपतीचे बुक करायला. पण प्रॉब्लेम असा झालाय की आता आपल्याला तिकडे जाऊन परत फिरून यायला लागणार आहे, कारण तिकडचा जो ब्रिज आहे त्याचा जरा काहीतरी पावसामुळे तो जरा खाचलाय असं आहे ना. असं कळलंय जरा खाचलाय, तर त्याच्यावरती आपण गाडी नाही घेऊन जाऊ शकत. रिस्क नको. रिस्क है तो इश्क है, लेकिन अभी रिस्क नाही लेने का. तर चला बघू, आपण आता पहिले तिकडे जाऊ, गणपती बुक करू आपला आणि मग तिकडनं फिरून परत आपल्याला कॉलनीवर जायचं सिलेंडर बुक करायला जायचं. तर मित्रांनो, प्रॉब्लेम असा झालाय की आपण चाललो होतो गणपती बुक करायला, पण आम्ही मॅटर असा आहे की ते गणपतीचे आपले कान आहेत चांदीचे, दागिना आपल्या गणपतीचे, तर ते आपण आणायला विसरलो. आता आपण पहिले कॉलनीवर जाऊ, बुक करू आपला सिलेंडर जो आहे तो, भाजी वगैरे घेऊन परत परचेस करते ना मी विषय. बाकी सगळे चिल आहे, फक्त कान विसरले, बाकी सगळे चिल आहे, एकदम चिल. भेटून चला. आपण सिलेंडर आता बाबा ठेवूया. तर आता आपण आपली भाजी वगैरे घेतली. इथे बघू शकता तुम्ही, इथे ही आपल्या आतमध्ये भाजी ठेवली आहे, इथे सिलेंडर आहे आणि आता आपण निघालोय. आता घरी जाऊन परत आपल्याला सगळं द्यायचं आहे आणि परत आपले जे दागिने आहेत ते घेऊन आपल्याला गणपती बुक करायला जायचं. जरा फिरायला लागलं ना, जाऊ दे, चालतंय. बाकी सगळं चिली विषय, बाकी काय नाही, आहे का नाही? बाकी सगळ्या विषय. पाऊस आला, पाऊस 5 मिनिटासाठी काहीच घातलेलं होतं आणि बाबू एक मिनिटात बघा किती होतं. एकच मिनिटात काम 25, डायरेक्ट 25 में 25. मित्रांनो, बेकार पाऊस आला होता मगाशी, बेकार. अख्खं भिजलोय आणि आत्ता आलोय आपण. जसं गेल्या वर्षी तुम्ही बघितलं असेल ही जागा, आठवत असेल तुम्हाला मागच्या ब्लॉगमध्ये, की आपल्या मूर्त्या आपण इथं बुक केल्या होत्या. तर इकडं आपले दागिने ते अनिकेत घेऊन आलाय आणि मी पण आम्ही गणपती बघायला आलोय, मूर्ती बुक करायला. बघू आपला बाप्पा यावर्षी कसा दिसतोय तो. मला लगेच दाखवणं सरप्राईज ठेवणार आहे, पण बघूया. थोडं आता जरा चावी येते त्या घराची, ते घर लॉक आहे. आणि हे आलेत आमचे बंटी शेठ.
बंटी शेट आले चावी घेऊन. हळूहळू. चला मंडळी बघूया आपल्या मूर्त्या. या वर्षीचा बाप्पा आपला कसा आहे. आता इथं तर काय आपली मूर्ती अवेलेबल नाही आहे, तर बघूया. आता आपल्याला डायरेक्ट जिथनं ह्या मूर्त्या येते तिथं जावं लागणार आहे, कारण आता तिथं मूर्ती अवेलेबल नाही आहे आपल्याला. सगळ्या बुक झाल्यात. तर बघू आपल्याला भेटेल आपल्या बाप्पाची मूर्ती यावर्षी. तर जाऊ आता डायरेक्ट इकडनं निघणार आहे आपण कुतुर्ण्या गावामध्ये. शेजारचं आपल्या गाव आहे कुतुर्ण्या गाव, जिथे या मूर्त्या बनल्या जातात. तर त्यांच्याकडे आपण आता जाणार आहे मूर्ती बघायला. तिकडे जाऊन डायरेक्ट बुक वगैरे करूया, कारण इथं आता अवेलेबल. मंडळी आता आपण चाललोय गणपती बुक करायला, कारण इथं आपल्याला अवेलेबल झाला नाही गणपती. तर आपण आता डायरेक्ट जाणार आहे कुतुर्ण्या गावामध्ये, ज्यांच्याकडनं त्यांनी गणपती बनवलेत. बाकी सगळा चिली विषय बाकी काही विषय नाही. तर आता डायरेक्ट जाऊया आणि बघूया आपल्या बाप्पाची मूर्ती यावेळेस कशी भेटते. सरप्राईज आहे तुमच्यासाठी, भेटेल पण दाखवणार नाही, सॉरी फॉर दॅट. चला जाऊया. वातावरण बघा, वातावरण याला म्हणतात वातावरण. विषय हार्ड वातावरण आणि आपण या वातावरणात आवाज येत बहुतेक तुम्हाला थोडा वाऱ्याचा आवाज येत असेल. मला नक्की कमेंट मध्ये सांगा की तुम्ही तुमचा गणपतीची मूर्ती बुक केली का या वर्षीची 2025ची, आणि तुम्हाला अजून कुठल्या कुठल्या प्रकारचे ब्लॉग बघायला आवडतील, कुठल्या कुठल्या प्रकारचे ब्लॉग मी अजून बनवले पाहिजेत हेही मला सजेस्ट करा. कारण तुम्ही जितके मला कमेंटमध्ये सजेस्ट करसाल तुम्हाला जास्त कळेल की तुम्हाला नक्की काय बघायचं आहे, तुमचे एक्सेप्टेशन माझ्याकडनं काय. तर असं मला तुम्ही कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि हा ब्लॉग पण तुम्हाला कसा वाटलाय ते पण नक्की मला ह्याच्यामध्ये कळवा. बाकी आपण चाललोय आपल्या बाप्पाची मूर्ती बुक करायला. बाकी एकदम चिल विषय, बच्ची के दिल में चिल विषय. तर आपली मूर्ती आता बुक वगैरे करून झाली आहे. आपण केली बुक. एकदम भारी मूर्ती आहे आपली, एकदम छान बाप्पाची मूर्ती आहे. आणि म्हणजे पेंटिंगचं पण काम आपण सांगितलंय, ते थोडी सरप्राईज आहे, कारण डायरेक्ट आपण घरी जाणार आहे. तर भेटूया लवकरच. चला. या वर्षीची मूर्ती एकदम खास आहे, आवडेल तुम्हाला पण, है का नाही? कशी वाटते मूर्ती? एक नंबर. गणपती बाप्पा मोरया. वातावरण तुम्ही एकदा बघा. ऐका नाही मी, ऐका नाही किंग मी का बघा. सर्जा इंद राजाची जोडी, सर्जा व्हायला राजा व्हायला. चाललोय आपण घरी. आजची सगळी आपली कामं करून झालेत. डेकोरेशनचं थोडंफार बघू, जरा सामान हलवा हलवी करायची आहे. ते केल्यानंतर काय उद्यापासून आपण डेकोरेशनलाच लागणार आहे मेरे बबडी के दिल में. तर असं छान वाटतं गावाला गणपतीला. भेटूया लवकरच. पुन्हा एकदा पाऊस आला अशा रीतीनेच. पुन्हा एकदा पाऊस. दादा तुमचे सरचे स्वागत आहे. तुम्ही आमचं काम 5 मिनिटं एक रीती आहे आणि काम 25 करतात. आणि मला असं वाटतंय की मी जर आता जास्त भिजलो तर मी आजारी पडणार, म्हणजे पडणारच. काम माझं 100% काम म्हणजे आता काय बोलत नाहीये, कारण बेकार पाऊस येतोय. पावसाच्या गावात नसले 4-5 मोर. पण पावसा थोडा व्हॉइस ऍडजस्ट करा. माईक आणलाय मी, जरा माईक चार्जिंगला आहे आपला, जरा वाऱ्याचा आवाज येत असेल, जरा चार्जिंग करा. मी पण मोठ्याने बोलायचा प्रयत्न करतोय, जास्त नाही बोलू शकत. मेरी बच्ची वातावरणाचा एन्जॉय घ्या मेरी बोबडी. तुम्ही जो समोर किल्ला बघताय ना मित्रमंडळी, तो आहे तिकोनापेठचा किल्ला. तर आपण बघू आपल्याला जाता आलं तर त्या किल्ल्यावरती. मला असं वाटतंय यावेळेस आपण नक्कीच जाऊ तिकोनापेठच्या किल्ल्यावरती. तर बघू जाता येते का नाही. मेरी कुंकुमे. चला
तर मंडळी पोहोचलोय आपण आता घरी. गेट उघडतो आतमध्ये घ्यायला आपल्या गाडी. गेट ओपन केलंय आणि ही आपली गाडी आता आतमध्ये येते. इसको बोलते नेक्स्ट लेवल पबजीचा दुसरा लेवल गाडी आतमध्ये घेणे. ह्याला असं म्हणतात, नेक्स्ट लेवल गाडीचा पबजीची दुसरी लेवल गाडी आतमध्ये घेणे, असं या लेवलचं काम आहे. आणि ह्या लेवलमध्ये अनिकेतने गाडी आतमध्ये घेतली. एरे एरे पावसा नको येऊ पावसा. आईचं इथं आमचं काम चाललंय. आई काय करते तू? आय काय करते? काय करते? पाखडे ते पाखडी ती म्हणजे माझ्या सबस्क्रायबरला पाखडते मी काय कळत नाही. निवडते का? ताईचं असं निवडीचं काम चाललंय. आणि मी आता पोचलोय भिजून, कारण की खूप भिजलोय मी. हो होते ना गणपती, बुक पण केला आपला गणपती. तर अशा रीतीने मी गणपती आपला पण बुक करून आलोय. आपलं भाजीचं काम झालंय, त्यानंतर आपला सिलेंडर पण घेऊन आलोय. असं सगळी कामं मी आज केलेत एकदम 25 मध्ये काम. इज्जत द्या, मला इज्जत द्या, कारण मी आज कामं केलेत सगळी, मला इज्जत द्या. आणि आता सध्या तर काय करणार नाही आपण, लाकडे वगैरे बाहेर आणून ठेवले. ते पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दिसेलच की आपण डेकोरेशन काय करणार आहे, कसं सुरू करणार आहे. त्यात पण मजा येणार आहे. आणि बाकी काय आजचा ब्लॉग हाच होता. तुम्ही बघितला, लास्ट टू एंड बघितला, तुम्हाला नक्कीच ब्लॉग आवडला असणार आहे माझा. तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करायचे, लाईक करायचे, कारण गणपती जवळ आलेत आणि गणपतीमध्ये असं सबस्क्राईब करणं चांगलं असतं, शुभ मानलं जातं. हे पुरातन काळामध्ये लिहिलेलं आहे, पुराणों में असं लिखा गया है वो चीज अलग आहे. तर आता भेटूया आपल्या नवीन ब्लॉग मध्ये, अशाच छान छान ब्लॉग मध्ये. इथनं पुढे येणारे ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करायचे. आणि कमेंट मध्ये मला सांगा की अजून कसले कसले ब्लॉग तुम्हाला हवेत, आणि मी गावाची पण टूर तुम्हाला देणार आहे मेरी बच्ची. तर भेटूया लवकरच. बाय बाय.